हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी सी ए के केसव फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोची एक्झाम खूप कमी दिवसावर आहेत. ऑलमोस्ट 10 to 11 डेज आहेत. आणि अशा वेळेला प्रश्न पडला आहे की सर कोणते टॉपिक सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तसं तर सर्व काही करायला पाहिजे. ॲज अ टीचर प्रत्येक टीचर सांगतात की सर्व टॉपिक करा मुलांनो, काहीच सोडू नका, एक 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 गोष्ट डिटेलमध्ये बघा. पण ही गोष्ट करायची वेळ आता नाही आहे. मुलांना थोडं रियालिटीला पकडून चालूया की रियालिटी ही आहे की आता ज्यांचा आधीपासून प्रिपरेशन चालू आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे. ऑफकोर्स दे कॅन डू एव्हरीथिंग आणि चांगली गोष्ट आहे. जर सर्व झालंच आहे तर रिव्हिजन पण सर्व टॉपिकची करा. रिव्हिजनचा प्लॅन पण दिला आहे. 15 डेजची स्ट्रॅटेजी आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. नाव बॅक टू द पॉईंट. समजा तुमच्याकडनं सर्व टॉपिक शक्य नाही आहेत, याच्या आधी केलेलं नाही आहे किंवा रिव्हिजनमध्ये सुद्धा सर्व टॉपिकला वेळ नाही भेटत आहे, तर अशा वेळेला काय करावं, कुठेतरी स्मार्ट वर्क करावं लागेल. आणि स्मार्ट वर्क करताना सुद्धा कोणते टॉपिक करावे, विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स, ते करायलाच पाहिजे. म्हणजे वेळ कमी जरी असेल, शॉर्टेज जरी असेल, तुम्ही जॉब करत असाल, कुठूनही ॲडजस्ट करत असाल, दिवस रात्र जागत असाल, तरी सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा हे टॉपिक करावे. असे कोणते टॉपिक आहेत तेच आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. स्टुडंट्स बघा, महाट्रान्सको एक्झाम प्रिपरेशनचं गाईड बनवलेलं आहे आपण डिटेलमध्ये. सो बेसिकली या एक्झाममध्ये तुम्हाला जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्रुशियल टॉपिक्स आहेत, जे तुम्हाला कन्फर्म एक्झाममध्ये येणार आणि जे तुम्हाला मार्क्स देऊन जाणार, असे जे टॉपिक्स आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणणार आहोत. सो बघा मुलांना, त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट बेसिकली सब्जेक्टची आपण गोष्ट करूया. जे सब्जेक्ट फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, टॅक्सेशन आणि बिझनेस लॉस, हे 4 सब्जेक्ट तुम्हाला प्रॉपरली अभ्यासायचे आहेत. मुलांना सर हे 4 सब्जेक्ट अभ्यासायचे म्हणजे याच्या व्यतिरिक्त काय, बघा मुलांना, प्रोफेशनल नॉलेज 110 मार्कासाठी, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग सुद्धा दिलेलं आहे, ऑडिटिंग सुद्धा दिलेलं आहे. असे टोटल आपण जो सिलेबस बनवला आहे आपल्या KKCAच्या यूट्यूब चॅनलवरच व्हिडिओ अवेलेबल आहे. आपल्या KKCAच्या कोर्समध्ये अवेलेबल सुद्धा आहे की आपला टोटल सिलेबस काय आहे. तर आपण पूर्ण सिलेबस हा 6 सब्जेक्टमध्ये डिवाइड केलेला आहे. जरी आपण 6 सब्जेक्टमध्ये डिवाइड केलेला असला तर आता जी वेळ आहे ती 6 सब्जेक्ट करण्याची नाही आहे. हे 4 सब्जेक्ट परफेक्ट करा, तुमचं काम होऊन जाईल. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, टॅक्सेशन आणि बिझनेस लॉस, हे 4 सब्जेक्ट दी बेस्ट, दी परफेक्ट करा मुलांना. तुमचं डेफिनेटली काम एक्झाममध्ये होऊन जाईल. तुम्ही चांगला स्कोअर करू शकाल. डन. आता टॉपिक, हे तर 4 सब्जेक्ट झाले. याच्यामध्ये या सब्जेक्ट्समध्ये कोणते टॉपिक अभ्यासावे. सो मुलांनो, स्टार्ट विथ द फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग. मुलांना फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये सर्वात इम्पॉर्टंट फंडामेंटल म्हणजे बेसिक कन्सेप्ट आणि जर्नल एंट्री हे शिकणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर एवढे इझी क्वेश्चन येतील का आणि याच्यावर विचारलं जाईल का, या सगळ्या भ्रमातून बाहेर निघा आणि बेसिक कन्सेप्ट प्रॉपरली स्टडी करा. जर्नल एंट्रीज एकदम थरली करा. जर्नल एंट्रीवर तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणजे येणार, 100% क्वेश्चन येणार मुलांना. ठीक आहे सर, कोणत्या कोणत्या टॉपिकवर न्यूमेरिकल येतील त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल मी मुलांना. आता फक्त कोणते टॉपिक तुम्ही करायलाच पाहिजे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय. ठीक आहे. सो बेसिक कन्सेप्ट, जर्नल एंट्री, हे टॉपिक सोडून चालणार नाही, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये करावेच लागतील. अजून याच्या व्यतिरिक्त मुलांना फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि सबसिडियरी बुक्स, हे 2 टॉपिक सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ट्रायल बॅलन्स खूप जास्त डिटेल नाही आहे, वर फक्त ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट कशाला देतात, क्रेडिट कशाला देतात, सस्पेन्स अकाउंट जे असतं मुलांना, सस्पेन्स अकाउंट केव्हा यूज केलं जातं, कुठे दिलं जातं, तेवढं समजून घ्या फक्त. सबसिडरी बुक्समध्ये सुद्धा कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, कोणत्या बुकमध्ये काय लिहितात दॅट्स इट. आणि कॅश बुक थोडं व्यवस्थित स्टडी करा. कॅश बुकवर क्वेश्चन विचारला जातो, तर कॅश बुक सिंगल कॉलम, 2 कॉलम, 3 कॉलम जे पण आहे ते व्यवस्थित अभ्यासा. बाकीचे बुक जास्त डिटेलमध्ये बघायची गरज नाही आहे. नेक्स्ट मुलांना फायनान्शियल अकाउंटिंग, तोच सब्जेक्ट आपण कंटिन्यू करतोय. त्याच्यामध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इज फायनल अकाउंट्स. येस स्टुडंट्स, फायनल अकाउंट तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. फायनान्शियल अकाउंट, फायनल अकाउंट आला म्हणजे त्याचे ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, हे 4 गोष्टी आल्याच. ओके. सो फायनल अकाउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायनल अकाउंटवर डायरेक्ट क्वेश्चन कसा विचारला जाईल, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड विचारलं जाईल, ग्रॉस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन विचारलं जाईल, नेट प्रॉफिट, नेट लॉस बद्दल विचारलं जाईल. तर मुलांना याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. फायनल अकाउंटवर क्वेश्चन येणार. एखादा आयटम दिला आहे तो कुठे येणार, फायनल अकाउंटमध्ये कुठे पोस्ट केला जाणार, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये पोझिशन स्टेटमेंट कोणतं असतं, इन्कम स्टेटमेंट कोणतं असतं, त्याच्यात काय दिलं जातं, कोणत्या टाईपचं अकाउंट आहे, खूप सारे क्वेश्चन म्हणतात मुलांना. MCQ क्वेश्चन फायनल अकाउंटवर एक्झाममध्ये येणार म्हणजे येणार. नेक्स्ट, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये मुलांना एररचा विषय, एरर जर झाला तर चुका सुधारायच्या कशा, दॅट इज रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. त्याच्यामध्ये एरर आयडेंटिफाय करायचे मुलांना. बऱ्याच वेळेला MCQमध्ये असा क्वेश्चन विचारला जाईल की एक्झॅक्टली तो कोणत्या टाईपचा एरर आहे, एरर ऑफ ओमिशन आहे, कमिशन आहे, प्रिन्सिपल आहे, कोणत्या टाईपचा एरर आहे. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात जर्नल एंट्रीज म्हणजे 2 टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक तर एरर रेक्टिफाय करा कोणत्या टाईपचा आहे, किंवा दुसरा टाईप डायरेक्ट एरर रेक्टिफाय करा म्हणजे रेक्टिफाईड एंट्री, जर्नल एंट्री विचारलेली असेल. ठीक आहे. सो दोघंही अनुषंगाने, दोघे पॉईंट ऑफ व्ह्यूने रेक्टिफिकेशन ऑफ एरर सुद्धा प्रॉपरली करा, त्याच्या रेक्टिफाईड एंट्रीज सुद्धा समजून घ्या नीट. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नेक्स्ट, BRS दॅट इज बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. मुलांना बँकमध्ये असतं पासबुक, आपल्याकडे असतं कॅशबुक, त्याच्यातला डिफरन्स जो असतो तो सॉर्ट आउट करायचा म्हणजे BRSचा पार्ट. आणि नेक्स्ट टॉपिक जो आहे मुलांना NPO, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. सो मुलांना चॅरिटेबल बिझनेस जे असतात त्याच्यामध्ये रिसिप्ट टाइम पेमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर. मुलांना आपल्या
यूट्यूबवरच जे आता MCQची सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. आपण याच्यावर क्वेश्चन्स घेतलेले आहेत, कसे कसे क्वेश्चन बनतात. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनवर 1-2 क्वेश्चन येणार आणि डेप्रिसिएशन मेथड. डेप्रिसिएशनमध्ये 2च मेथड परफेक्ट करायचे आहे तुम्हाला, स्ट्रेट लाईन आणि WTV. याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही आहे. ठीक आहे सर तुम्ही आणि लास्ट इज पार्टनरशिप अकाउंट. मुलांनो पार्टनरशिपमध्ये ना मुलांनो समजा नवीन पार्टनर आला तर सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करतात. ओल्ड रेशो, न्यू रेशो, ओल्ड मायनस न्यू सॅक्रिफाईस रेशो किंवा गेन रेशो कॅल्क्युलेशन केला जातो एखादा पार्टनर रिटायर झाल्यावर. तर त्याचे कॅल्क्युलेशनवाले क्वेश्चन सुद्धा नीट बघून घ्या मुलांनो. ठीक आहे, एखादा पार्टनर आहे त्याला इंटरेस्ट पे करायचं आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जे पण प्रकार आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा प्रॉपरली समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, सो पार्टनरशिपमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सॉल्विंगवाला पार्ट, रेशो कॅल्क्युलेशनचा पार्ट व्यवस्थित करून घ्या गुडविलच्या डिव्हिजनसाठी. मुलांनो हे झालं फायनान्शियल अकाउंटिंगबद्दल. सर तुम्ही सर्व वस्तू सांगितलं. मुलांनो आपल्या सिलेबसमध्ये 18 चॅप्टर मी सांगितलेले आहेत. कशासाठी? फायनान्शियल अकाउंटिंगमधले. त्याच्यापैकी मी फक्त 9 चॅप्टर याच्यात सांगितलेले आहेत, अर्धा सिलेबस. त्याच्यामध्ये बी शॉर्टकट नाही मुलांना, त्याच्यामध्ये पण शॉर्टकट नाही, तेवढे करावे लागतील. ठीक आहे, नेक्स्ट मुलांना आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जाऊया. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बेसिकली आपल्याला सगळ्यात मेन जो कॉस्ट पार्ट आहे मुलांना, ज्याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, फॅक्टरी ओव्हरहेड्स आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहे. तर मुलांना कॉस्ट शीट, आता सर एवढे टॉपिक आहेत का? हे नाही, एवढे टॉपिक नाही आहेत, कॉस्ट शीटचाच पार्ट आहे ना मुलांना हा. तर कॉस्ट शीट तुम्हाला परफेक्ट आली पाहिजे. कॉस्ट शीटचा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस सगळ्यांची टोटल असते. प्राईम कॉस्ट, त्या प्राईम कॉस्टमध्ये ॲड केलं जातं फॅक्टरी ओव्हरहेड्स, मग त्याला म्हणतात फॅक्टरी कॉस्ट, मग ऑफिसचे ओव्हरहेड्स, मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, आणि याच्यामध्ये सुद्धा ॲड केलं जातं पुढे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करतात. आणि मग येतं आपल्याला टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. ओके, आणि प्रॉफिट ॲड करून भेटतं सेल्स. मुलांना कॉस्ट शीटवर क्वेश्चन विचारला जाईल. परफेक्ट फॉर्मॅट लक्षात ठेवा. उलटा फुलटा सुलटा कसंही विचारला तरी तुम्हाला फॉर्मॅट लक्षात राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि मार्जिनल कॉस्टिंग. मुलांना कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मार्जिनल कॉस्टिंगवर क्वेश्चन याच्यात विचारले जातील. सो मार्जिनल कॉस्टिंगसुद्धा टॉपिक परफेक्ट करा, त्याला इग्नोर करू नका. मार्जिनल कॉस्टिंग फॉर्म्युला बेस्ड टॉपिक आहे, तर त्याच्यामुळे प्रॉपर त्याचे सगळे फॉर्म्युली तुमच्यासमोरचे मुलांना 4 फॉर्म्युले जे इम्पॉर्टंट आहेत, कॉन्ट्रीब्युशन, PV रेशो, ब्रेक इव्हन पॉईंट आणि मार्जिन ऑफ सेफ्टी, हे 4च फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर पेपर ऑफकोर्स हे लेक्चर बघताय म्हणजे कन्सिडर करतो मी की नोटबुक पेन सोबत असेल तर लगेच नोट डाऊन करा. हे 4 फॉर्म्युले पण लिहून घ्या लगेच. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे मुलांना जो करावाच लागेल तो आहे मार्जिनल कॉस्टिंगचं ॲप्लिकेशन. बेसिकली डिसिजन मेकिंग जाऊ दे, एवढं याचं पण काही नाही. स्टँडर्ड कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग आपल्याला करावंच लागेल. तर बेसिकली कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मी 3च गोष्टी सांगितल्या. कोणत्या? कॉस्ट शीटचा फॉर्मॅट, डन. दुसरं काय सांगितलं मी? मार्जिनल कॉस्टिंग. आणि तिसरं स्टँडर्ड कॉस्टिंग, डन. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त सगळं इग्नोर करा, सगळं इग्नोर करा. हे 3 टॉपिक करायचेच. ठीक आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग सुद्धा फॉर्म्युला बेस्ड आहे मुलांना. मटेरियलचं असेल, लेबरचं असेल, फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करावे लागतील. व्हरायन्सवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डन. नेक्स्ट मुलांना आता नेक्स्ट सब्जेक्टकडे जाऊया. हे व्हरायन्स झाले मुलांना स्टँडर्ड कॉस्टिंगचे, मटेरियल व्हरायन्स आणि लेबर व्हरायन्स. हे 2वरच क्वेश्चन विचारतील. ओव्हरहेड व्हरायन्स इग्नोर केलं तरी चालेल. मटेरियल आणि लेबर हे 2 व्हरायन्सेस तुम्हाला परफेक्टली अभ्यासायचे आहेत. आता आपण टॅक्सेशनकडे वळूया. टॅक्सेशनमध्ये सुद्धा खूप सारे टॉपिक आहेत, ऑलमोस्ट 10 टॉपिक आहेत. पण इम्पॉर्टंट जे आम्हाला वाटतं मुलांना, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स या दोघे टॉपिकच्या बेसिक कन्सेप्ट. ओके, म्हणजे इन्कम टॅक्स 1961 आणि इनडायरेक्ट टॅक्स जो GST आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 2017, याच्या दोन्ही लॉ जे आहेत, दोन्ही टॅक्स जे आहेत, त्याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आल्याच पाहिजे मुलांना एक्झाममध्ये, म्हणजे प्रॉपर अभ्यासा. आणि त्याच्या व्यतिरिक्त मुलांना इन्कम फ्रॉम सॅलरीचा व्यवस्थित स्टडी करा मुलांना. सॅलरीवर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस मला पर्सनली वाटतात चांगले, की सॅलरीमध्ये विचारलं जाईल तुम्हाला बेसिक सॅलरी, एडियरनेस अलावन्स, काही ना काही हाऊस रेंट अलावन्स, त्याचे थोडे न्यूमेरिकलवाला सुद्धा क्वेश्चन टाईप्स. तर मुलांना सॅलरीवर क्वेश्चन विचारलं जाईल. आणि त्याच्यानंतर सॅलरी व्यतिरिक्त जे आहे मुलांना इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूचं थोडंफार कॅल्क्युलेशन. त्याच्यात 2 प्रकार असतात ना, सेल्फ ऑक्युपेड प्रॉपर्टी, लेट आउट प्रॉपर्टी. तर याच्यावर क्वेश्चन विचारलं जाईल. हाऊस प्रॉपर्टीचे सुद्धा पर्सनली चान्सेस कमी कंपॅरेटिव्हली, सॅलरीचे चान्सेस जोरदार. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सॅलरीमध्ये टॅक्सेशनमध्ये मला जे वाटतं मुलांना ते आहेत डिडक्शन्स. डिडक्शन अंडर सेक्शन 80C. येस मुलांना, डिडक्शन्स मल्टिपल आहेत, त्याच्यापैकी 80C दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट डिडक्शन. म्हणजे जे PPF आहे, LIC आहे, मॅक्झिमम लिमिट 1.5 लाखाचं 80Cसाठी. ठीक आहे, लोन घेतलं, त्याचं हाऊसिंग लोन घेतलं, त्याचं प्रिन्सिपल रिपेमेंट केलं 80Cमध्ये, तर ते 80C इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. ओव्हरऑल डिडक्शन तर करूनच घ्या, पण बाकीचं इग्नोर जरी केलं तरी एका वेळेला ठीक आहे, पण 80C ते इग्नोर करून चालणारच नाही. ठीक आहे, हे झालं टॅक्सेशनचा विषय. आणि लास्ट राहिला आता मुलांना बिझनेस लॉ. आता बिझनेस लॉमध्ये सुद्धा जवळपास 8, 9, 10 लॉ घेतले असतील आपण, पण त्याच्यापैकी 1 मिनिट किती लॉ घेतलेत आपण ते पण सांगतो मी. आपल्या सिलेबस आपण जे टीचिंग केले मुलांना टोटल 10, एक्झॅक्टली 10 लॉ टीच केलेले आहे आपण. जे आपले बॅचेस आहेत KKCAच्या 10 लॉ टीच केलेले आहेत. सर
जर आम्ही आता बॅच जॉईन केली तर आम्हाला स्टडी होईल का? मुलांना 999 रुपयाची रामबाण बॅच आहे. का नाही होणार? रामबाण बॅच ही 27 तासाची बॅच आहे. रोज 3 तास दिले तरी बॅच कंप्लीट होते. 9 दिवस फक्त. त्याच्यापेक्षा सोपं काय पाहिजे तुम्हाला? त्याच्यापेक्षा सोपं पाहिजे तर मुलांना अजून 99 रुपीजचा संजीवनी बुटी बॅच आहे. त्याच्यापेक्षा सोपं म्हणजे काय? 6-7 तासात पूर्ण बॅच बघा. सर आम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिससाठी मुलांना टेस्ट सिरीज आहे. 777 रुपयाची टेस्ट सिरीज. सर एवढं टॉपिक आहे ना, एवढं कंटेंट आम्हाला भेटत नाहीये आणि भेटलं तर एवढे मोठे बुक आहेत ना सर मार्केटमध्ये की ते वाचलेच जात नाही. काय करावं कळत नाही. 111 रुपयामध्ये नोट्स आहेत. दी बेस्ट नोट्स 111 रुपयामध्ये. सो विचार नका करू मुलांना, डिसिजन घ्या फास्ट. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आपला 7276582810. शुभम जैन सर. 7276582810. कॉन्टॅक्ट करा काय डाऊट असेल तर. बिझनेस लॉमध्ये मुलांना 3 टॉपिक जे मला वाटतं 10 पैकी 3 टॉपिक फिल्टर करून दिलेत. कंपनीज ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. बस दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त कोणताच लॉ नका बघू मुलांना. हे 3 लॉ करूनच जा. याच्या 3 पैकी काहीच नका ठेवू ऑप्शनला. कंपनीज ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. दिस मस्ट बी अ परफेक्ट. हे टॉपिक परफेक्ट करून जा डेफिनेटली मुलांना. हे सर्व कोणासाठी होतं? ज्यांच्याकडे टाइम कमी आहे, ज्यांचा आतापर्यंत जास्त स्टडी झालेला नाहीये. जर तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे आणि खूप सारा स्टडी करू शकता तर मुलांना ऑफकोर्स सगळंच अभ्यासायला पाहिजे आणि आउट ऑफ स्कोर करायचं टार्गेट ठेवायचं. 110 पैकी 110 मार्क कसे मिळवले जातील तेच नक्की ध्येय असले पाहिजे आणि त्या हिशोबानेच तुम्ही वाटचाल सुद्धा केली पाहिजे. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर स्टडीज. आणि मुलांना लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत. हे व्हिडिओ प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवा. मुलांना कुठे ना कुठे बेनिफिट होणार आहे आणि ज्यांच्याकडे वेळ जास्त सुद्धा असेल तर त्यांनी सुद्धा हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे हे सुद्धा डोक्यात ठेवा. ठीक आहे. लवकरच भेटूया. तोपर्यंत ॲप डाउनलोड करून घ्या आणि याची जी PDF आहे मुलांना ही सुद्धा KKCH ॲपमध्ये एक फ्री कोर्स दिलेला आहे आपण महाट्रान्सकोच्या मुलांसाठी. त्या फ्री कोर्समध्ये कंटेंटमध्ये तुम्हाला याची PDF भेटून जाईल. स्टुडंट्स हॅपी लर्निंग विथ KKCA. टेक केअर. बाय बाय.